आता 15 तारखेला तीळ संक्रांत येणार आहे. त्याविषयी खूप महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, यांना प्रश्न पडलेला आहे की पुरुषांनी कुठले कपडे घालायचे, महिलांनी कुठलं वस्त्र धारण करायचं. कारण यावेळेस जी तीळ संक्रांत आलेली आहे तिचं मुख्य वाहन हे घोडा आहे, उपवाहन हे सिंह आहे आणि तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. हळदीने माखलेलं तिचं अशा प्रकारचं मस्तिष्क आहे, हातामध्ये दुर्वा आहे आणि तिने अलंकार परिधान केलेले आहे. ती ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेली आहे. अशा प्रकारचं ती कुळामध्ये जन्माला येऊन अशा प्रकारचे तीळ संक्रांतीचं हे शास्त्रार्थ आहे. तर काहींना ती श्रद्धा वाटेल, अंधश्रद्धा वाटेल, परंतु शास्त्रामध्ये काळ्या रंगाला हा निषेध कलर म्हणून ओळखला जातो. काळा रंग हा कुठल्याही रंगामध्ये कधीही मिश्रित होत नाही, त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रंगाला खूप महत्व आहे. प्रत्येक रंग, त्याचप्रमाणे पशु पक्षी, सगळ्या गोष्टींना खूप शास्त्रार्थामध्ये महत्व दिलेलं आहे. तर आता प्रश्न असा आहे की आपल्या कुलाचाराप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे जे चालत आलेलं आहे तेच आपण करायचंय. काही असं म्हणत असतील की यावर्षी जर ते काळं वस्त्र परिधान करून आलेलं आहे, तर काही कुळाचारामध्ये, काही कुलांमध्ये, समाजामध्ये ते वस्त्र धारण केल्या जात नाही, तर ते करू नका. आणि तुमची जर श्रद्धा असेल, नसेलही, तरी आपल्याला आपल्या कुळाप्रमाणे, आपल्या कौटुंबिक पद्धतीमध्ये, परंपरेनुसार जे चालत आलेलं आहे तेच आपण करावं. म्हणून मनामध्ये कुठल्याही गृहिणींनी अशा प्रकारचं काही संशय येऊ द्यायचा नाही आणि हे व्रतस्थ जीवन चांगल्या प्रकारे अशा प्रकारचं ही तीळ संक्रांत साजरी करायची आहे. कोणी म्हणेल आम्ही वस्त्र अलंकार जास्त धारण करणार नाही, पण मंगळसूत्र गळ्यामध्ये असलंच पाहिजे. आणि कुंकुम आणि जे अशा प्रकारची हळद आहे हे तर शुभतेचं, लावण्यतेचं प्रतीक आहे. म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कुळाचाराप्रमाणे, शास्त्रार्थाप्रमाणे आपण तीळ संक्रांत साजरी करावी. नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. श्याम काकडे महाराजांच्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. कृपया सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद. थँक्यू. राम राम. जय श्रीराम.